नमस्कार. नमस्कार. तर आपलं नाव सांगा. माऊली दळवी, गाव बेड, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बर. आपला हे खरबूजाचा प्लॉट आहे, तर किती दिवसाचा प्लॉट आहे? किती दिवस लागला? 65 दिवसाचा प्लॉट आहे. 16 डिसेंबरची लागण आहे. बर. 2 एकर लागण आहे. 16,000 रोपांची लागण आहे. या प्लॉट मध्ये आपण न्यूट्रीफाय कंपनीचे काय औषध वापरलेत का? वापरलेत की. बरं, काय काय वापरलेत आणि कशासाठी वापरले ते आपलं आमच्या शेतकऱ्यांना एकदा सांगू शकता का तुम्ही? क्रॉप कव्हर काढल्यानंतर पहिल्यांदा बर. बायो गार्ड आणि निमा गोल्ड बर. प्रोडक्ट नागाळी थ्रिप्स साठी वापरलं होतं. बर. रिझल्ट एकदम खास आहे. बर. नागाळे वगैरे तुम्हाला प्रादुर्भाव जाणवला का त्याच्यानंतर? नाही जाणवलाच नाही. प्लॉट बर. त्याच्यामुळे तर एकदम आहे, टवटवीत आहे. बर. त्याच्यानंतर अजून कुठले कुठले प्रोडक्ट वापरले तुम्ही? शक्तिमान एक वापरलंय. बर. शक्तिमान कधी वापरलं होतं? 25 ते 30 दिवसाच्या आतमध्ये. म्हणजे Setting सेटिंग पिरियड मध्ये वापरलं. सेटिंग पिरियड मध्ये. बर. बर. आणि प्रोटेक्शन पेपर झाकल्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये सी बूस्ट म्हणून सी बूस्ट वापरलं होतं. तर हे सी बूस्ट वापरल्यानंतर तुम्हाला वाढ वगैरे कशी जाणवली, किंवा त्याची वेलाची लांबी किंवा तुमच्या पानाची जाडी कशी होती ती? 1 नंबर जाडीवर. बर. वाढ फुटवा काढू की एकदम व्यवस्थित दिसायला लागली. आणि सेटिंग मध्ये तुम्ही हे ड्रिप शक्तिमान वापरलंय. हम्म. ड्रिप शक्तिमान एकरी किती प्रमाण वापरलं याचं? एकरी 2.5. एकरी 2.5 लिटर प्रमाण. हा, 2.5. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ड्रिप शक्तिमान सोडल्यानंतर प्लॉट मध्ये सेटिंग वगैरे कसं दिसलं, किंवा तुमचं सेटिंग सेटिंग? चांगलं झालं. महत्वाचा मुद्दा म्हणजे सेटिंग सगळं पूर्णपणे बेडवर पडलं बर. सेटिंग आणि प्रमाण प्रमाण भरपूर झाले. बर. म्हणजे अपेक्षेपेक्षा पूर्ण बेड प्रमाण भरून जास्त. गेलेलं आहे सेटिंग. ओके. तर त्याच्यानंतर अजून कोणते कोणते मॉलिक्युल वापरलेत का, किंवा अजून काय तुम्ही सांगू शकता का? आळीसाठी वगैरे काय वापरलं का याचं? त्यासाठी ड्रॅगन 10 म्हणून वापरलेला आहे. ड्रॅगन 10. हो. बरं. त्याच्या आळीचं काय तुम्हाला रिझल्ट? रेट चांगला भेटला. आळीचा काय कुठं नाहीच, अख्या प्लॉट मध्ये कुठं आळी दिसून येत नाही. बर. बर. मग आता तुम्ही फुगवणीच्या स्टेज मध्ये शक्तिमान वापरले का? हो, वापरले. आता किती दिवस झाले? 2 दिवसापूर्वी सोडलेलं आहे. बर. ठीक आहे. तर तुम्हाला एकंदरीत या प्रोडक्टवर तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की कसे आहेत प्रोडक्ट? आता खरं सांगायचं झालं तर ही प्रोडक्ट काय आम्हाला माहिती नव्हतं. बर. आमचे पाहुणे अजय काळे, अजय एग्रोटेक म्हणून आरंचे आहेत, यांच्याकडून मी हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. बरं. त्यांनी मला सांगितलं की ह्या प्रोडक्टचा एकदा तुम्ही उपयोग करून बघा आणि त्याचा रिझल्ट भेटल्यावरती मला सांगा. बर. त्यांनी त्याचे पैसे बी घेतले, रिझल्ट भेटल्यावर पैसे द्या म्हणून सांगितलं. बर. बर. म्हणजे त्यांना बी खात्री आहे खात्री की आहे. प्रोडक्टचे रिझल्ट चांगले, गॅरंटेड रिझल्ट आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. म्हणजे त्यांनी छाती टोकपणे तुम्हाला सांगू शकले की हे बिनधास्त पूर्ण वापरा. प्लॉटचं व्यवस्थापनच त्यांनी केलेलं आहे. बर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा प्लॉट आहे. ठीक आहे. तर एकंदरीत हा प्लॉट बघता तुम्ही हे समाधानी, ह्या प्रोडक्ट वरती समाधानी आहे? समाधानी. बरं. एक शेतकऱ्यांना तुम्ही ह्या प्रोडक्ट बद्दल थोडी माहिती सांगा की तुम्ही हे कसं वापरायचं, का वापरायचं, याच्याबद्दल तुम्ही थोडे 2 शब्द सांगा. शेतकऱ्याचं एक आहे की आपण कीटकनाशक किंवा ड्रिप मधून जे बाकीची इतर खतं सोडतो, त्याच्यापेक्षा मला खतं बी व्यवस्थित वाटले आणि एकदा सोडलं की रिझल्ट आहे. बरं. बोगस खतं नाही ती. आजच्या काळात काय झालंय, स्प्रे बी बोगस आले तर खालनं ड्रिप मधून सोडणारी खतं बी बोगस झालेली आहे. बरं. बरं. तसं मला त्या अनुषंगानं मला व्यवस्थित वाटलं हा बरं. शक्तिमानचं प्रोडक्ट. धन्यवाद. अजय सर, आपलं काय मत आहे याच्यावरती? मत असं आहे की जमीन जर पाहिली बर. आणि इथून पुढचं 60 दिवसापूर्वीचं जर वातावरण जर पाहिलं तर असणारी थंडी, त्या थंडीच्या अवस्थेत होणारी वाढ, फुटवाची संख्या, त्याला थंडीला भयानक थंडी असल्यामुळे वाढीच्या अवस्थेमध्ये थोडा प्रॉब्लेम यायचा. बर. तर आम्ही प्रोटेक्शन झाल्यानंतर सी बोस्टचा काय डोस दिला, बर. त्या डोस दिल्यानंतर फुटव्याचं प्रमाण भरपूर दिसून आलं. पानाची काळोखी, स्टोरेज, पुन्हा पानाची रुंदी, एकदम छान रिझल्ट भेटला. बर. आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर बायोगार्ड आणि निमागोल्डचा स्प्रे जो घेतला त्याच्यात नागाळी, थ्रिप्स, पांढरी माशी ह्याचा पण प्रादुर्भाव पूर्णपणे कंट्रोल झालेला दिसला. म्हणजे थ्रिप्स वगैरे कुठे टाकलेलं दिसत नाही. अजिबात नाही. आणि मग त्यानं शक्तिमानचा डोस ज्यावेळेस दिला त्यावेळेस सेटिंग एवढं अफलातून दिसायला लागलं ना की बऱ्याच जणांची काय शंका होती की बाबा थंडीचं वातावरण आहे, थंडीचा पिरियड आहे. बऱ्याच जणांनी मौली भाईंना सांगितलं होतं खरबूज करू नका, थंडीचे दिवस आहे तर सेटिंग होणार नाही. पण त्याचा आम्ही जो ज्यावेळेस शक्तिमान दिला त्यावेळेस हा रिझल्ट पाहू शकता तुम्ही. आज 60-65 दिवस आहे, तर डोळ्यासमोर रिझल्ट आहे आपल्या
की मालाची क्वालिटी अशी आहे, पहिल्या 2 दिवस माल हार्वेस्टिंग होऊन जाईल, पण मालाची क्वालिटी, सेटिंग, वजन सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झालेल्या दिसतात आपल्याला. बरं, तुम्ही न्यूट्रीफाय कंपनीची औषधं किती वर्षापासून रिकमेंड करताय? आज मी जो 3 ते 4 वर्ष झाले न्यूट्रीफाय कंपनी औषध रिकमेंड करतो. बरं अगदी टोटल सगळ्या मॉलिक्युलचा आपल्यातून रिझल्ट आहे. बरं बरं त्यामुळे शेतकऱ्यांना वापरायला काही अडचण नाही, एकदम चांगले रिझल्ट आहेत. बरं बरं. धन्यवाद अजय सर, तुम्ही चांगली माहिती सांगितली आणि शेतकऱ्यांचे बी पासून खूप खूप आभार. कारण खरंच आपलातून प्लॉट आहे, तर आपण बघू शकता. समचमता ध्रुव तारा तु क्षितिजावरी, लख लखती बिजली तुझ्या तरी. मंत्र आहे हाच एकला, थांबला जो इथे